बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक वर्ष 2017। आपण आहोत विक्रोळी पूर्व येथील कन्नमोर नगर 2 मध्ये। येथील बहुचर्चित विषय म्हणजे डंपिंग ग्राउंड। पण त्याच डंपिंग ग्राउंडचा आता महाभयंकर कचऱ्याचा डोंगर झाला। येथील रहिवासी त्यांना कोणकोणत्या त्रासाला सहानुभूती करावी लागते आणि कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागतं हे आपण जाणून घेऊ त्यांच्याशीच। काय तुम्हाला त्रास होतो इकडच्या डंपिंग ग्राउंडमुळे, काय सांगाल? अतिशय दुर्गंधी येते आणि 24 तास दरवाजे खिडक्या बंद करून बसावं लागतं। दिवसा असं दुपारी कधी हवा घ्यायची म्हटलं तर प्रथम दुर्गंधी येते। हवा तर येतच नाही पण दुर्गंधीचाच वासाने हैराण झालेले आहेत लोक इथं। आणि मच्छरचा त्रास, रोगराई पसरलेली आहे। तक्रार तर नोंदवलेली आहे पण अजूनपर्यंत काही रिस्पॉन्स मिळालेलाच नाहीये। ॲक्च्युली कसं आहे, जेव्हा हे सुरू झालं डंपिंग त्यावेळेला आंदोलनं वगैरे भरपूर झाली, पण ज्या प्रकारे लोकांना त्रास होतोय त्यासाठी जे लोकप्रतिनिधींनी करायला हवं होतं त्या प्रकारे तेवढ्या ह्याने नाही झालेले। म्हणजे लोकप्रतिनिधींकडून कुठेतरी कमी पडले। आंदोलनं लोकांनी केली। डंपिंग ग्राउंड इकडे यायच्या आधीपासून कन्नमोर नगर वसलेलं आहे। 40-40, 50-50 वर्षापासून लोक इथं राहतात। आणि प्रश्न हा आहे की तुम्ही रेसिडेन्शियल एरियामध्ये डंपिंग ग्राउंड कसं काय करता? आजूबाजूला एवढी मोठी लोकसंख्या असलेलं एक आशिया खंडातली सगळ्यात मोठी वसाहत म्हणून ओळखली जाते कन्नमोर नगर। अशा ठिकाणी तुम्ही डंपिंग ग्राउंड करणं ही चुकीचीच गोष्ट आहे। आणि त्याआधी लोकप्रतिनिधीमधून खालपासून वरपर्यंत सर्वांनी याला विरोध करायला पाहिजे होता। हे जर दुसऱ्या कुठल्या विभागात गेलं असतं तर बरोबर विरोध झाला असता। आमच्या इथून विरोध झाला पण तो दाखवण्यापुरता झाला। एवढा प्रचंड विरोध नाही झाला की जेणेकरून सरकारला निर्णय बदलता येईल किंवा महानगरपालिकेला आपला निर्णय मागे घेता येईल, एवढा विरोध नाही झाला डंपिंग ग्राउंडला। हमारे बच्चे लोगों को भी हॉस्पिटल घड़ी हम लोग को 10 दिन 15 दिन में हॉस्पिटल लेके जाना पड़ता है। इस डंपिंग ग्राउंड से हम लोग को बहुत तकलीफ है। कोई सरकार हमारा, कोई नेता हमारा सुनने को तैयार नहीं है। डंपिंग को हटाना चाहिए। इस दुर्गंध और वास से हम लोग बहुत परेशान हैं। हवा लेना मुश्किल हो गया है लेकिन हमारा कोई सुनने के लिए तैयार नहीं है। हमारे बच्चे लोग बहुत बीमार होते हैं। हर 8 दिन 10 दिन 15 दिन में बच्चे लोग को मच्छर काटते रहते हैं, बुखार आता है, खांसी आती है। हमको महात्मा फुले हॉस्पिटल, बाजू के हॉस्पिटल में चक्कर लगाना पड़ता है, एडमिट करना पड़ता है, आना ले जाना पड़ता है। हम काम धंधा देखें, ये डंपिंग की वजह से हमारे यहाँ इतनी बीमारियाँ फैल चुकी हैं कि हमारा कोई सुनने वाला इस समय नहीं है। मच्छर खूप आमच्या एरियामध्ये झालेत। मुलांना खूप आजार सारखा चालूच राहिला आहे। म्हणजे कुठे कुठे चावा घेतात तर सगळीकडे जखमा वगैरे, खाजं वगैरे असं चालू आहे। निशाणं वगैरे अशा पडायला लागलेत मुलांना। बरं, मग याच्यावर काही उपाययोजना म्हणून करता स्थानिक नगरसेवकांनी काही मदत किंवा काही सहकार्य केलंय का? सह्या वगैरे घेतले होते आमच्या सगळ्यांकडून। मला वाटलं आता काहीतरी होणार 4-5 महिन्यानंतर, पण काहीच हालचाल केली। सह्या कशा करता घेतल्या होत्या डंपिंग ग्राउंड? हां, स्टेशनवर घेतलेल्या सर्वांच्या सह्या डंपिंग ग्राउंडसाठी। बोलले तुम्ही सगळ्यांनी सह्या केल्या तर सगळं काय दूर होईल, आपण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढू, पण काहीच तसं झालेलं नाही। या होत्या येथील स्थानिक लोकांच्या एकदम तीव्र प्रतिक्रिया।